हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम आर्या. सो आजचा आहे ब्लॉग मीन्स टाइमपास करू नको, स्टोरेज वेस्ट करू नको. म्हणजे तुम्हाला माहीतच आहे गाईज की आपले हे आलंय, गणपती आले. अँड गणपती म्हणजे एन्जॉयमेंट. गणपती म्हणजे एन्जॉयमेंट. आणि आता आम्ही डेकोरेशन करणार आहेत. म्हणजे थोडा Almost झालंय. म्हणजे ऑलमोस्ट झालाय, थोडा बाकी आहे. तो आता आम्ही आज नाही तर उद्या करू, डायरेक्ट आज करू. करू. पण फुलं लावायला हे थोडे आणले पप्पांनी, ते पुष्ट असतं ते. पप्पा का पकड एक मिनटं. आणि गाईज मी नेल्स केलेत. हे बघा नेल्स, तुमचं ते व्हिडिओ टाकेन मी. ते हे बघा किती सुंदर आणि क्यूट नेल्स केलेत दीदीने. अँड जर तुम्हाला पण करायचेच असतील, गणपतीच्या सीझन चालू आहे, सो ऑफर चालू आहे त्याच्यावर. पण तू हा ब्लॉग नंतर जाईल ना, नंतर करा. नाही म्हणजे हा डेकोरेशन झाला ना का लगेच टाकून देऊ आपण. पण डेकोरेशन काय आपलं लगेच होईल. होईल ना संडे पात. उद्या सॅटरडे, आज संडे. मी व्लॉग नाही टाकला. जाऊ दे. सो बघा किती सुंदर केलं. आणि आता गणपती सीझन आहे, सो ऑफर चालली आहे. म्हणजे नंतर गणपती नंतर व्लॉग आला ना तरी पण ऑफर नाही आहे. ऑफर नाही आहे तरी त्याच्यानंतर पण तुम्ही करू शकता. खाली नंबर आला आहे तर त्याला कॉन्टॅक्ट करा त्या नंबरवर. आणि तुम्ही पण असे सुंदर सुंदर नेल आर्ट करा. तर गाईज इथे आवाज नव्हता येत. आम्ही चाललेलो डेकोरेशनचा सामान आणायला. जे जे पाहिजे होतं त्या डेकोरेशनचा सामान आणायला चाललेलो आम्ही. गाईज आम्ही आलो, बट इथे हेच आहे, हे वाला फुलं टोचण्याचं, बट फुलं नाही आहेत. सो गाइस माझा अवतार बघू शकता तुम्ही, न काम करता. अँड गाइस वाट लावली, येल्लो झाले पूर्ण. हे बघा पूर्ण येल्लो झालेत. आता या तिला प्रमोशन व्हिडिओ शूट करायचा. मी बोलेल का मी जेवली म्हणून माझी येल्लो झाली. ओके. अँड बघत आहे असाच ब्लॉग. आणि डेकोरेशन आमचं झालं आहे अर्धा ॲक्च्युली. आणि जेवले ते सगळ्यांच्या आधी. हां मी सांगितलं तुम्ही सगळ्यांच्या आधी जेवली आहे. अँड हे नेल्स म्हणजे मला जेवता नाही येते या नेल्सनी, काय करता पण नाहीत काम. सो हे नेल्स मी काढून दिदीला देणार आहे. अरे लेफ्ट हाताला लाव ना बाई, लेफ्ट हाताने काम करतेस का तू. सो हे नेल्स काढून मी दिदीला देणार आहे. मोदक येतात ती करतात, काय लेफ्टनी येतात काय. ओके बघत मी. पेंसी कोणाला, मला वाटलं मला मारायला आली. गाईज इथे आम्ही फुलांची फ्लोरल काढू. आणि तो कडप्पा, तो खराफा पण जाऊया खराफा. म्हणजे तू मान्य कर. इथे फुलांचे काढून म्हणे, पण इथे ना लोक अशी नको माणूस येताना इथं माफ कर. बुड्डी काय नाही ठेवायची का, कोंबडीला बोलते कुठं तुला जरा तरी वाटायला पाहिजे ग. कोंबडी बघितलीच का नाही बघितली. 4 असतात, पुढं 2 आणि मागं 2. नाही मी 4 बघितल्यात कोंबडीला. पाय उद्या उठलीस ना कोयले जाऊन कोंबडी बघ. अगं ये झाला मला कसं दिसेल तेव्हा घेऊ. चल का आठवत मी पण येईल उद्या. सो गाईज उद्या आम्ही चाललो
शॉपिंगला लोक बोलतील काय प्रत्येक ब्लॉग शॉपिंग करायला मीन्स सामान भरायचे ते आणि बोलते. सो बघा तुम्ही उद्या आणि भेटूया आपण उद्या. उद्या. सो काय आम्ही आल्या मॉलला आता म्हणजे जे जे सामान घ्यायचं आम्हाला ते आता आम्ही घेतो. हे बघा गाईज आम्ही आलो घरी मॉलमधून अँड बोल काहीतरी बघून जाते आणि आमचा अर्धा डेकोरेशन झालं. फक्त आता लाइटिंग लावायची आणि मग डन. आणि कामवाली आली बोला तुला काय काय प्रश्न करतात असं चुटकी होणार आहे. अँड बघत राहा तुम्ही. इधर आहे इधर आ इधर आ ना बहनजी. ये सब साफ कर झाडू बिडू मारकर लादी बिदी पुश कर नको. गाईज दिवसाचे 2000 दिले. एवढंच करण्याचे 2000 दिलंच ना करून खिचत 10 रुपये काय. आणि बघत राहा तुम्ही पुढे. अँड बघा तुम्ही आता खोबरं कापतो आम्ही. काम दिलं मम्मीने आम्हाला. एकच काम दिलं तो पण डिफिकल्ट काम दिलं. तो एकच करणार 5 मिनिटांनी असं करू शकते. 5 मिनिटांनी तुला मग उलटी सुरी पकडली बाला. गाईच उलटी सुरी पकडली आणि कापते. आज्ञा नाईस. पटकन कॅमेरामध्ये बघेल आणि तर बघा तुम्ही. आणि आता वाईब येते अशी गणपतीची. इकडे बघ. येतो का कापता. बाकी गेले बघ. अरे याच्या उतर ना. पुरं काय तिथं? अरे पुरते ना इथं बाग कडकली वरती बघ ना. कुठं पडते हा पार तुझा आहे काय तिथं? काय काय असतोच ना. 6x5चा 6x5 बघितला. सो गाईज इथे मम्मीने करंजा करायला घेतल्यात. बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता करंजा करू आणि त्या खायला नाही भेटणार आहेत आम्हाला. आणि नंतर तुम्हाला मम्मी करंजा करते त्या पीठ वगैरे मळून झाल्यावर. आणि इथे आम्ही रांगोळी काढायला घेतली आहे. आम्ही रांगोळी काढायला घेतली. त्या पप्पाने कडप्पा बसून दिलाय. ही दीदी जी की आजारी पडलेली आहे. चुप. इथे झाला आणि आता मस्तपैकी रांगोळी काढतो आणि मग तुम्ही बघा कशी वाटते रांगोळी आणि सांगा मी काढलेली रांगोळी कशी दिसते. मी काढलेली रांगोळी काय बघा. दे मला मिक्स करू. काय आज मम्मी आता किसने शोधते. बट भांडी काढलीच तेव्हा तर दिसलीच असेल ना तुला किती नाही का. इथे पप्पा मदत मी फक्त बाबू या उचल बेटा या उचल. आराम करण्याच्या गाईज मी काढलेली रांगोळी फायनली झालेली आहे. जेवायला बसले तुम्ही. मोठू बोलते मी काढली रांगोळी झाली. मी जेवायला बसले नाही कधी बसून. पण ताट तर नाही तुझ्या समोर कशी काय जेवणार. आता पोट गाडी नाही भिजत.
गाईस मी पण होती करंजा करायला. काय आता खोटं बोलते? वादी काय मम्मी काय खोटं बोलते? काय गाईस ते डिझाईन वाले दिसत आहेत त्या मी केल्यात आणि प्लेन वाले दिला केल्यात काय अँड हे बांगडा पण का करते असं? अँड पप्पानी ते टीचर कसं वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर कमेंट आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग लेट आला ब्लॉग मला माहित आहे. सो बघा तुम्ही नेक्स्ट. बाय. बोल ना बाय.